कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद वॉर्ड तर पंचायत समितीच्या 12 गणांसाठी काल दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले आहे। यासह जिल्हा परिषदेसाठी 18 तर पंचायत समितीसाठी 31 अशा एकूण 49 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे। दरम्यान काल सकाळपासून मतदारांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। त्यामुळे तालुक्यात दुपारी 1:30 पर्यंत 47.70% मतदान झालं होतं। मात्र दुपारनंतर मतदार कमी प्रमाणात घराबाहेर पडल्याचं चित्र होतं। त्यामुळे सायंकाळपर्यंत एकूण 76.60% मतदानाची नोंद झाली आहे। सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन सर्वांना आकडेवारीची प्रतीक्षा होती। मात्र तालुक्याचं शेवटचं टोक असलेल्या बेडीसगाव येथे मतदान प्रक्रिया बंद होण्याच्या सुमारास 188 नागरिक शिल्लक असल्याने प्रशासनाने त्यांना चिठ्ठीचं वाटप करून मतदान प्रक्रिया रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण केली। त्यामुळे आकडेवारीला वेळ झाला। तालुक्यात एकूण 1,70,702 एवढे मतदार आहेत। त्यापैकी 1,30,751 मतदारांनी आपलं मतदानाचं कर्तव्य पार पडलंय। तालुक्यात वाकस प्रभागात सगळ्यात जास्त म्हणजेच 80.26% तर नेरळ प्रभागात सगळ्यात कमी म्हणजेच 63.93% मतदान झाले। पंचायत समितीच्या गणानुसार कुठे किती मतदान झालं यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। 17 पोशीर एकूण मतदान 13,769, झालेलं मतदान आहे 10,861 तर टक्केवारी आहे 78.88%। 18 कळंब एकूण मतदान 14,774, झालेलं मतदान 11,490 तर टक्केवारी आहे 77.64%। 19 पात्रच एकूण मतदान 15,453, झालेलं मतदान 11,909 तर टक्केवारी आहे 77.07। 20 कशळे एकूण मतदान 13,099, झालेलं मतदान 10,172 तर टक्केवारी आहे 77.65। 21 मानगाव तर्फे वरळी एकूण मतदान 15,307, झालेलं मतदान 11,925 तर टक्केवारी आहे 77.91। 22 उकरूळ एकूण मतदान 14,386, झालेलं मतदान 11,143 तर टक्केवारी आहे 77.46। 23 नेरळ एकूण मतदान 17,497, झालेलं मतदान 11,185 तर टक्केवारी आहे 63.93। 24 दामत एकूण मतदान 12,791, झालेलं मतदान 9,762 तर टक्केवारी आहे 76.38। 25 वाकस एकूण मतदान 12,686, झालेलं मतदान 10,183 तर टक्केवारी आहे 80.26। 26 कडाव एकूण मतदान 13,994, झालेलं मतदान 10,791 तर टक्केवारी आहे 77.11। 27 मोठे वेनगाव एकूण मतदान 12,490, झालेलं मतदान 9,753 तर टक्केवारी आहे 78.9। 28 बीड बुद्रुक एकूण मतदान 14,464, झालेलं मतदान 11,597 तर टक्केवारी आहे 80.18। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये एकूण 49 उमेदवार रिंगणात आहेत। आता या मतदानानंतर सर्वांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे। तर उद्या दिनांक 9 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांची परिवर्तन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप, RPI शिवसेना महायुती अशी थेट लढत पाहायला मिळाली। तर मानगाव तर्फे वरळी वॉर्डमध्ये महायुतीला भाजपनंच आव्हान उभं केलं। आता निकालात कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।